नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थोड्या गंभीर बाबीवरती आपण विचार करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मला नेहमी वाटतं की कोणत्याही डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह माहिती आपण देऊ नये किंवा चुकीची माहिती किंवा कोणत्याही डिपार्टमेंटची प्रतिमा मलिन होईल अशी माहिती आपण आपल्या चॅनलवरती तरी देऊ नये असं मला नेहमी वाटतं। पण यावेळेस मित्रांनो असं वाटत आहे की आपण काही गोष्टींचा खुलासा आजच्या घडीला करणं खूपच गरजेचं आहे, कारण आजच्या घडीचा विषय आहे विद्युत सहाय्यक भरती 2025 विशेष। तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही बाबीवरती नजर टाकणार आहोत। आपण सर्व उमेदवार परीक्षेची वाट बघत होता विद्युत सहाय्यक या पदाची, आणि या काळामध्ये एक असा निर्णय वेळेवरती दिला म्हणजे सिलेबसच चेंज करून टाकला किंवा एक्झाम पॅटर्नच चेंज करून टाकलं। पण आपण सर्वांना जर वाटत असेल की ही महावितरणची पहिली वेळ आहे, तर नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे। महावितरण वारंवार अशा पद्धतीने काहीतरी बदल आपल्या मार्फत करत असतो, महावितरणचे अधिकारी असे बदल करत असतात। तर त्यावरती आपण नजर टाकणार आहोत आणि काय बदल केले ते तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकणार आहोत। पण या अगोदर कधी कधी महावितरण केलं ते सुद्धा आपण बघून घेऊ। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वाचू शकतो, महावितरणच्या अधिकाऱ्यांना ऐन भरतीच्या वेळेस किंवा त्यांच्याच मार्फत याद्या जाहीर केल्यानंतर बदल करावाच लागतो का? हे वाक्य या ठिकाणी का लिहिलं यामागचं कारण तुम्हाला समजून जाईल, त्याच्यावरची आपण अगदी थोड्या वेळामध्ये आपण चर्चा करू। पण तुमच्या निदर्शनास आणून देणं हे खूपच गरजेचं आहे असं आज मला वाटत आहे, त्याच्यामुळे ही माहिती आज टाकत आहे। मित्रांनो, या अगोदर कोणकोणत्या परीक्षांमध्ये त्यांनी ऐन भरतीच्या वेळेस बदल केला, या ठिकाणी एक वाक्य आपण वापरलं की याद्या जाहीर केल्यानंतर सुद्धा बदल करावाच लागतो का? म्हणजे महावितरणच्या मार्फतच सिलेक्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट लागल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत नवीन मॉडिफाय केलेली वेट लिस्ट, सिलेक्ट लिस्ट म्हणजे ज्याला आपण रिवाइज वेट लिस्ट आणि रिवाइज सिलेक्ट लिस्ट म्हणू, त्या सुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत या अगोदर लावण्यात आलेल्या आहेत। आणि ही काही चूक छोटी मोठी नाही आहे, याचा परिणाम बऱ्याचशा उमेदवारांवरती होत असतो। तर मित्रांनो, त्यांनी केलेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होऊ शकतो किंवा परिणाम होतो याचे त्यांना काहीच देणे घेणे नसते का, याविषयी सुद्धा आपल्याला आजच्या घडीला विचार करावा लागेल मित्रांनो। तर कोणकोणत्या भरत्या होत्या ज्याच्यामध्ये महावितरणने या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीने वेळेवरती बदल घडवून आणलेले आहेत ते आपण आता जाणून घेऊ मित्रांनो। महावितरण मार्फत यापूर्वीही वेळेवर आणि चुकीच्या पद्धतीने बदल केले गेलेले आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय, बोलतोय। मला कल्पना आहे याविषयी मी जे बोलत आहे त्याच्या आपल्याकडे काही पुरावे आहेत, प्रूफ आहेत असं आपण म्हणू शकतो, किंवा या घटना घडलेल्या आहेत त्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत। एक आहे त्यापैकी जे भरती आहे ते मित्रांनो उपकेंद्र सहाय्यक भरती जाहिरात क्रमांक 5 2019। या भरतीविषयी तर मित्रांनो जसं की मी आताच सांगितलं की याद्या सुद्धा जाहीर झाल्या होत्या, त्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला होता। आणि दुसरा आहे मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंट जाहिरात क्रमांक 5 2023 म्हणजे मागच्या वर्षीची जाहिरात आहे। या दोन्ही जाहिरातीमध्ये इतरही जाहिरातीमध्ये बदल झालेला असेल, पण या दोन जाहिरातीमध्ये मुख्यत्वे बदल घडून आणलेला होता, मुख्यत्वे बदल झालेला होता, त्याविषयी आपण थोडी नजर या ठिकाणी टाकू की कशा पद्धतीने ऐन वेळेवरती किंवा भरतीची आता परीक्षा आहे त्याच्या अगोदर किंवा परीक्षा झाली, सिलेक्ट लिस्ट लागली, वेट लिस्ट लागली आणि त्यानंतर सुद्धा मॉडिफिकेशन करण्यात आलं, ते कशा पद्धतीने एकदा बघून घेऊ मित्रांनो। तर या ठिकाणी मित्रांनो आपण सर्वप्रथम बघतोय जाहिरात क्रमांक 5 2019 ही आहे मित्रांनो उपकेंद्र सहाय्यक या पदाची भरती। ठीक आहे, सरळ सेवा भरतीने ही 3 वर्षाच्या निश्चित कंत्राटी कालावधी करता पदे भरण्यात येणार होती। तर याची परीक्षा झाली मित्रांनो। परीक्षा झाल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो या रिक्त पदांचा गोषवारा या ठिकाणी दिलेला आहे। समजू शकतो की या ठिकाणी आपण प्रवर्गानुसार एकूण जे पदे होते त्याचा गोषवारा दिलेला आहे, 2000 एकूण पदे होती। आणि त्यापैकी सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि या ठिकाणी दिलेला आहे शिकाऊ उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार आणि अनाथ अशा पद्धतीने दिलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो शिकाऊ उमेदवार या प्रवर्गातील 200 पदे होती। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, क आणि ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि खुला प्रवर्ग, त्यापैकी शिकाऊ उमेदवारचे 23, 19, 7, 4, 6, 4, 3, 36, 25, 19, 55 असं स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे। एकूण 201 ही पदे होती। तर याचं काय झालं मित्रांनो, तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता। या भरतीची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण सांगत आहोत या महावितरणच्या जाहिरात क्रमांक 5 2019 अंतर्गत ही परीक्षा एक तर उशिरा झाली, कारण कोरोनाचा काळ आला, इतर सर्व गोष्टी होती, त्यामुळे परीक्षा उशिरा झाली। परीक्षा उशिरा झाल्यानंतर सुद्धा जी सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट लागली म्हणजे प्रतीक्षा यादी आणि निवड यादी, या दोन्ही ज्या याद्या लागल्या त्या एक तर उशिरा लागल्या। त्यामध्ये सर्वप्रथम 2000 पदांची निवड यादी लागली आणि त्याचबरोबर 1100 काही पदांची वेट लिस्ट सुद्धा लागली। इथे विषय संपला। ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं नाही, काही कारणामुळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं नसेल किंवा
ते उमेदवार हजर झाले नसतील तर त्या पदांवरती अधिकार कोणाचा होता? तो अधिकार होता जी प्रतीक्षा यादी आहे पहिली लागलेली तेथील उमेदवारांचा. पण नाही, महावितरणची ही भरती होती. महावितरणच्या भरतीमध्ये ऐनवेळेवरती आपल्याला काही ना काही बदल करावेच लागतात, म्हणजे त्यांच्या मार्फत तरी होतच असतात असंच या ठिकाणी बोलावं लागेल. यावेळेस काय झालं मित्रांनो, तेव्हा त्यांच्या लक्षात अशी चूक आली की आपण जी काही वेट लिस्ट लागली आणि सिलेक्ट लिस्ट लावली आहे, म्हणजे निवड यादी प्रतीक्षा यादी लावलेली आहे, त्यामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदेच आपण जे या ठिकाणी दिलेले होते तर शिकाऊ उमेदवारांची लिस्टच लावली नाही. बघा किती मोठा घोळ आहे मित्रांनो. त्यानंतर काय झालं, त्यानंतर रिवाइज करून सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट लावली, त्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला यामध्ये शिकाऊ उमेदवारी पास झालेल्या उमेदवारांचा. आता किती मोठा प्रश्न आहे मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट लिस्ट लावली, वेट लिस्ट लावली, त्यामध्येच तुम्ही जर या ठिकाणी रिक्त पदांचा गोषवारा क्लिअर कट दिलेला आहे तर त्या शिकाऊ उमेदवारांच्या संख्येनुसार या उमेदवारांना त्या ठिकाणी जागा द्यायला पाहिजे होती पहिल्याच लिस्टमध्ये, पण नाही. त्यानंतर या 200 पदांची, 200 पेक्षा जास्त पदांची एक लिस्ट आणखी लावली. त्यापैकी एक लावली सिलेक्ट लिस्ट, म्हणजे डायरेक्टली त्यांना निवड यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना सिलेक्शन देण्यात आलं, आणि एक लावली वेट लिस्ट, त्यांना सुद्धा नंतर सिलेक्शन देऊन त्यांना नियुक्ती देण्यात आला. हा काही छोटा मोठा घोळ आहे का मित्रांनो? खूप मोठा प्रश्न होता. आणि त्यामुळे जी काही पहिली प्रतीक्षा यादी होती त्या प्रतीक्षा यादीतील बरेचसे उमेदवार हे आउट झाले. त्यापैकी 757 उमेदवार अजूनही डिपार्टमेंटच्या पायऱ्या घासत आहेत. त्याचबरोबर काही उमेदवारांनी माहितीप्रमाणे कोर्टामध्ये केस टाकलेली आहे. त्याचबरोबर उमेदवार जे काही 757 उमेदवार आहेत ते राजकीय जे कार्यकर्ते आहेत किंवा राजकीय नेते आहेत त्यांच्या पाठी फिरत आहेत, म्हणजे ज्यांचं वय आता निघून चाललं आहे, जे आता विद्युत सारखे आता जी पदभरती निघलेली आहे महावितरण महापारेषणची आणि आता टेक्निशियनची निघलेली आहे महानिर्मितीची, त्या ठिकाणी त्यांचं वय सुद्धा बसत नाही. अशा ठिकाणी ते उमेदवार अर्ज सुद्धा करू शकत नाही, त्यांचं वय निघून गेलं. काही तर उमेदवार त्याच्यामध्ये डिपार्टमेंटचे ऑलरेडी कर्मचारी आहेत महावितरणचे, ते 757 उमेदवार आपल्या न्यायासाठी लढा देत आहेत, पण अद्यापही त्यांची सुनवाई होत नाही, त्यांच्यावरती किंवा त्यांच्या मागणीवरती काहीही कारवाई होत नाही. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं विधानसभेमध्ये की आम्ही या उमेदवारांना नियुक्त करून घेऊ, पण अद्यापपर्यंत त्यांना सुद्धा नियुक्ती देण्यात आलेली नाही. ते उमेदवार वन भटकत आहेत, त्या उमेदवारांना नियुक्ती अद्यापही मिळालेली नाही. 757 उमेदवार जे काही पहिल्या प्रतीक्षा यादीतील होते त्यांचं पहिल्या प्रतीक्षा यादीमध्ये एक तर नावच यायला नको होतं. जर त्यांचं पहिल्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलं तर नवीन मॉडिफाय केलेली प्रतीक्षा यादी कोणत्या बेसवरती लावली, आणि जर त्यांनी आपली झालेली चूक सुधारण्याकरता दुसरी प्रतीक्षा यादी लावली, म्हणजे मॉडिफाय करून प्रतीक्षा यादी लावली, तर मग पहिली चूक कोणाची झाली? आधी सुद्धा त्यांची चूक झाली, पण त्यांना कोणीही प्रश्न विचारणार नाही, त्यावरती काहीही कारवाई होणार नाही. म्हणजे अशा चुका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जे काही भरती प्रक्रिया राबवत आहेत त्यांनी करत राहायचा, आणि त्याचा मोबदला उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी दिवस रात्र कष्ट करून परीक्षा देऊन जे काही सिलेक्ट लिस्ट वेट लिस्ट मध्ये आले त्यांना सुद्धा तिथून आउट व्हावं लागावं, त्यांना सुद्धा बाद व्हावं लागावं, अशी शोकांतिका आहे मित्रांनो. हा एक झाला पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा की ज्या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत भरती प्रक्रिया राबवून परीक्षा घेतल्यानंतर याद्या लागल्यानंतर नवीन मॉडिफाय याद्या लावल्या. त्याचबरोबर नंतर एसीबीसीचा प्रश्न आला, वेट लिस्टला समांतर आरक्षणाचा प्रश्न आला. बराचसा घोळ झालेला आहे. बरेचसे जे काही उमेदवार कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्या सर्वांना माहिती आहे की काय काय या परीक्षेमध्ये घोळ झाला आहे किंवा निवड यादीमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये घोळ झालेला आहे, चेंजेस झालेले आहे, आणि त्याचा डायरेक्टली परिणाम बऱ्याचशा उमेदवारांवरती झालेला आहे. या उमेदवारांनी मित्रांनो जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन सुद्धा केलं होतं. बऱ्याचशा उमेदवारांना वैयक्तिक आम्ही भेटलेलो आहे. काही जणांचे लग्न जुळत नाही आहेत, काही जण आई वडिलांकरता एकटे आहेत, काही विद्यार्थी कंपनीतील नोकरी सोडून आम्ही वेटलिस्ट मध्ये आहोत म्हणून कंपनीतली नोकऱ्या सोडल्या आणि ते आम्हाला नोकरी मिळेल या आशेने आंदोलनाला बसले. आझाद मैदानावरती विविध नेत्यांच्या मागे लागले आहेत आणि विविध मार्गाने आपला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अद्यापर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. तर अशी ही पहिली भरती होती ज्याच्यामध्ये चेंजेस वेळेवरती करण्यात आले, ज्याला आपण अक्षम्य गुन्हा असा म्हणू शकतो. खूप मोठी चूक आहे की याद्या तुम्ही लावता आणि याद्यामध्ये तुम्ही शिकाऊ उमेदवारी पहिल्या जाहिरातीमध्ये देऊन सुद्धा तुम्ही शिकाऊ उमेदवार म्हणजे जाहिरातीमध्ये स्पष्ट या ठिकाणी शिकाऊ उमेदवार दिलेले असताना सुद्धा जर तुम्ही या शिकाऊ उमेदवारांना पहिल्या लिस्टमध्ये समाविष्ट करत नसेल तर ही चूक कोणाची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याचा जो काही परिणाम होतो विद्यार्थ्यांवरती त्याला जबाबदार कोण? दुसरी आपण बघितली होती मित्रांनो, एक झाली उपकेंद्र साईटची आणि दुसरी आहे मित्रांनो ज्यामध्ये वेळेवरती बदल झाला होता, ती आहे जाहिरात क्रमांक 5/2023 ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट. यांचा सुद्धा सिलेबस वेगळा होता आणि परीक्षेच्या काही दिवसा अगोदर अशा पद्धतीने सिलेबस जाहीर करण्यात आला. सिलेबस म्हणण्यापेक्षा आपण त्याला एक्झाम पॅटर्न म्हणून एक्झाम पॅटर्न जाहीर करण्यात आला की अशा पद्धतीने तुमची परीक्षा होईल. एक तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्ही आता व्हिडिओ थोडा मी लेट टाकत आहोत, तुम्ही जर बघितलं असेल की नवीन पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहे, नवीन स्ट्रक्चरनी परीक्षा होणार आहे.
तर या स्ट्रक्चरचा तुम्ही बघितलं ना तर प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज हे सेम टू सेम जसं विद्युत सहाय्यकच्या पदांकरता आत्ता दिनांक 29/4/2025 रोजी रात्री 12च्या नंतर 12च्या आसपास जे काही नोटिफिकेशन प्रसिद्धीपत्रक महावितरणने प्रसिद्ध केलं त्याचा जर तुम्ही हा गोषवारा बघितला की कशा पद्धतीने स्ट्रक्चर असणार आहे तर हा टोटल स्ट्रक्चर मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंटंटच्या विद्यार्थ्यांकरता जो स्ट्रक्चर ठेवण्यात आला होता त्या स्ट्रक्चर प्रमाणे विद्युत सहाय्यकच्या पदांचा सुद्धा स्ट्रक्चर ठेवण्यात आलेला आहे। आता महत्वाचा प्रश्न आपण पुढे बघून घेऊ कशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे। आधी आपण त्यावरती जाऊ नंतर बाकीची चर्चा करू मित्रांनो। तत्पूर्वी आपण सर्वांना सांगू इच्छितो की महावितरण महापारेषण महानिर्मितीच्या विविध भरत्यांविषयी विविध जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांना उपस्थित करण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम किंवा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। तर पुढे आपण बघून घेऊ मित्रांनो की कशा पद्धतीने स्ट्रक्चर जाहिरातीमध्ये दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने स्ट्रक्चर नवीन प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेला आहे आणि याचा परिणाम कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवरती होणार आहे, रिझल्टवरती होणार आहे त्यावरती सुद्धा चर्चा करून घेऊ। तुम्ही प्रसिद्धीपत्रक बघितलं असेलच, एक नजर आपण त्यावरती टाकून घेऊ। सर्वप्रथम बघून घेऊ मित्रांनो, ही आहे मित्रांनो आपली जुनी जाहिरात। यामध्ये सरळ सरळ या ठिकाणी दिलेले आहे कालावधी 120 मिनिटांचा आहे आणि अशा पद्धतीने एकूण प्रश्न आणि एकूण गुण असणार आहे। याच्याविषयी आपण कसा स्ट्रक्चर असणार आहे किंवा कशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप असणार आहे यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर महावितरणने दिलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीने परीक्षेचे स्वरूप असणार आहे। त्या अगोदर आता आपल्याला एक नोटिफिकेशन दिलं होतं महावितरणने की 20 ते 22 मेच्या अंतर्गत परीक्षा होणार आहे, म्हणजे 12-13 तारखेला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याकरता लिंक उपलब्ध केल्या जाईल। म्हणजे तुमच्या हातामध्ये आता 10-12 किंवा आपण म्हणू 20 दिवस असताना महावितरणला कुठून एवढी सद्बुद्धी सुचली की वेळेवरती त्यांनी सिलेबस किंवा एक्झामचं स्ट्रक्चर चेंज करावं आणि ते पण स्ट्रक्चर कोणासारखं मी परत सांगतो, हे जे स्ट्रक्चर आहे पूर्णतः अकाउंटंटचे जे काही पदे होते, लिपिकचे जे काही पदे होते त्यांना जो स्ट्रक्चर लावलेलं आहे ते स्ट्रक्चर विद्युत सहाय्यकच्या पदाकरता सुद्धा लावलेलं आहे। आता त्यामागचा महावितरणचा हेतू काय असावा किंवा चांगली भरती प्रक्रिया एवढं हातपाय जोडल्यानंतर एवढं कुठेतरी नवस फेडल्यानंतर एकदा कुठेतरी परीक्षेचे दिनांक जाहीर झाल्यानंतर हेच करण्याची सद्बुद्धी का सुचावी हे या ठिकाणी तर मला सांगता येणार नाही। तर आपण बघून घेऊ मित्रांनो की जाहिरातीप्रमाणे कशा पद्धतीने परीक्षा होणार होती आणि नवीन प्रसिद्ध पत्रकानुसार कशी परीक्षा होणार आहे आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने होईल हे सुद्धा आपण आता बघून घेऊ। सर्वप्रथम विषय आणि उपविषय या ठिकाणी बघू शकतो। तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेज होतं, तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग होती, संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड होतं आणि होती मराठी भाषा। तर जाहिरातीप्रमाणे 50 प्रश्न, त्याच्याकरता गुण होते 110 कशाचे, टेक्निकल नॉलेजचे, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान। प्रतिप्रश्न गुण होते 2.2। आणखी एक प्रश्न आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल हे जे दिलेलं आहे जुन्या जाहिरातीमध्ये सुद्धा दिलं होतं आणि प्रसिद्ध पत्रकामध्ये सुद्धा एक मुद्दा दिला आहे की मायनस मार्किंग असणार आहे। मायनस मार्किंग म्हणजे किती, 1/4 म्हणजे 0.25% जेवढे काही एका प्रश्नाच्या मागे गुण आहे त्या गुणाच्या 0.25% गुण तुमचे मायनस होणार आहे। हा खूप मोठा फरक पडणार आहे विद्यार्थ्यांच्या निकालावरती। तो कशा पद्धतीने पडेल आपण पुढे जाणून घेऊ। एकदा हे लक्षात घेऊन घ्या, 1/4 0.25% म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे चुकले म्हणजे 4 उत्तरं तुम्ही चुकीची दिली तर तुमच्या त्या प्रश्नाकरता त्या सेक्शनच्या प्रश्नाकरता जेवढे एकूण गुण आहे तेवढा 4 जर तुमचे प्रश्न चुकले तर तेवढे गुण तुमचे मायनस होणार आहे। ज्या सेक्शनच्या गुणाकरता एकूण गुण किंवा एका प्रश्नाकरता गुण आहे त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊ। कशा पद्धतीने बघा, टेक्निकल नॉलेजचे जाहिरातीप्रमाणे 50 प्रश्न 110 गुण होते, म्हणजे एका प्रश्नाकरता होते 2.2 गुण। आता माझा जो टेक्निकलचा उमेदवार आहे ही पद कोणाची आहे, विद्युत सहाय्यकची म्हणजे टेक्निकलची। तो उमेदवार काय करून आला आहे, ITI करून आला, 10वी ITI असेल 12वी ITI असेल, ठीक आहे। तर त्या उमेदवारांचा अभ्यास कशामध्ये आहे, जास्तीत जास्त म्हणजे 90% पेक्षा जास्त जे उमेदवार आहेत ते सध्या क्लासेस लावलेले आहेत किंवा सेल्फ स्टडी करत आहेत किंवा ऑनलाईन कोर्सेस करत आहेत। ते कशाचे करत आहे, टेक्निकल नॉलेजचे, जे काही सुबोध उद्योगशास्त्र या पुस्तकामध्ये त्यांना शिकवलं गेलं आणि त्या व्यतिरिक्त टेक्निकलचे कोणते प्रश्न येऊ शकतात या विषयीचा अभ्यास करत आहेत सर्व माझे जे काही मित्र आहेत जे विद्युत सहाय्यक पदाकरता ज्यांनी अर्ज भरलाय। म्हणजे त्यांना एका प्रश्नाकरता मिळणार होता मित्रांनो 2.2 गुण, पण आता नवीन प्रसिद्ध पत्रकानुसार काय केलं आहे, प्रश्न गेले आहे 25 आणि गुण केले आहे 50, म्हणजे प्रतिप्रश्न गुण मिळणार आहे फक्त 2। आलं लक्षात, म्हणजे जे काही 50 प्रश्न होते आणि गुण होते 110 त्या ठिकाणी सरळ सरळ गुण झाले मित्रांनो फक्त 50 गुण।
म्हणजे अभ्यास करून राहिला माझा टेक्निकल जो काही व्यक्ती आहे, टेक्निकल उमेदवार आहे, विद्युत सहाय्यकच्या पदाकरता अभ्यास करणारा जो उमेदवार आहे तो टेक्निकलचा अभ्यास करतायत, त्यांना 110 गुण मिळण्याचे चान्स होते या ठिकाणी. थोडे एखादे दुसरे चुकले असते, कम मान्य झाले असते तर काही ना काही जास्त गुण त्याला मिळाले असते. फक्त या ठिकाणी त्याला गुण आता 50 गुणाचा या ठिकाणी चान्स राहिला आहे. पुढे तर्कशक्ती म्हणजे रिझनिंगचे जाहिरातीप्रमाणे 40 प्रश्न होते, 20 गुण होते. प्रतिप्रश्न गुण होता 0.5 म्हणजे अर्धा गुण फक्त त्याला मिळणार होता. आता नवीन प्रसिद्ध पत्रकानुसार 20 प्रश्न केले आणि त्याला गुण केले डबल. म्हणजे ते 40 प्रश्नाचे फक्त 20 गुण होते, इथं 20 प्रश्नाचे 40 गुण आहे. तर प्रतिप्रश्न गुण झाले मित्रांनो या ठिकाणी 2. संख्यात्मक अभियोग्यताचे 20 प्रश्न 10 गुण होते म्हणजे अर्धा गुण होता प्रत्येक प्रश्नाच्या मागे. नवीन प्रसिद्धी पत्रकानुसार प्रश्न आहेत 15, गुण मिळणार आहेत 30 म्हणजे एका प्रश्नाकरता गुण आहे 2. मराठी भाषेकरता 20 प्रश्न 10 गुण होते म्हणजे अर्धा गुण प्रत्येक प्रश्नाच्या मागे होता. त्या ठिकाणी 15 प्रश्न नवीन प्रसिद्धी पत्रकानुसार आणि गुण असणार आहे 30 आणि प्रति प्रश्न असणार आहे गुण त्याला 2. आता बघा मित्रांनो किती मोठा गोड झालेला आहे. जिथे याला 20 10 10 तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता आणि मराठी भाषा याचे 20 10 10 म्हणजे 40 गुण त्याला मिळवणार होते. या ठिकाणी ते गुण किती झाले मित्रांनो 40 30 30 म्हणजे 100 गुण या ठिकाणी झाले. म्हणजे 40 गुणांच्या ऐवजी तुम्हाला 100 गुणांचे या ठिकाणी ज्याचा तुम्ही अभ्यासच करत नाही असं सेक्शन या ठिकाणी देऊन ठेवलं. तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता आणि मराठी भाषा. आणि जे टेक्निकलचे तुम्ही 110 गुण मिळवणार होते ज्याचा तुम्ही अभ्यास करत आहात आजपर्यंत, तिथे फक्त तुम्हाला मिळणार आहे गुण 50. म्हणजे आता 20 दिवसावरती परीक्षा येऊन ठेपली आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी किंवा महावितरणने तुम्हाला एकाएक सांगितलं की तुमचा एक्झाम पॅटर्नच चेंज झाला. एक्झाम पॅटर्न चेंज नाही झाला मित्रांनो, इथे तुमचा रिझल्टच चेंज झाला. जो काही उमेदवार एवढ्या पोटतिडकीनं अभ्यास करताय टेक्निकलचा तो तर या ठिकाणी मेला ना सरळ सरळ, कारण तो या ठिकाणी तो सर्व्हाइव्ह करू शकत नाही. हा सर्व्हाइव्ह कोण करेल, ज्या कोणत्या एका उमेदवाराने 10वी केली ITI केला किंवा 12वी केली ITI केला किंवा त्याच्यानंतर त्याने ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं किंवा त्यांनी नसेल केलं पण तो उमेदवार तयारी करताय बँकिंगची, तो तयारी करताय त्याच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर MPSCची, UPSCची, स्पर्धात्मक परीक्षेची, आदिवासी विभागाची किंवा मग समाज कल्याण विभागाची किंवा BMCची कोणत्या तरी अशा डिपार्टमेंटच्या परीक्षेची जो तयारी करत असेल तो उमेदवार या ठिकाणी जिंकेल, त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने येईल. पण जो टेक्निकल खरा उमेदवार आहे तो उमेदवार या ठिकाणी येणार नाही. कारण का जे काही उमेदवार तयारी करतात याची कशाची, रिझनिंगची, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची, या सर्व उमेदवाराचे चान्स आहेत जास्तीत जास्त गुण या ठिकाणी त्यांना मिळवण्याचे. पण टेक्निकलचे गुण ज्यांनी कमी मिळवले तरी तो या ठिकाणी टिकू शकणार आहे. हा सर्वात मोठा फरक पडणार आहे रिझल्ट वरती मित्रांनो. आणि बरेचसे उमेदवार सध्या नाराज आहे. बऱ्याचशा उमेदवारांची माझी चर्चा झाली. बरेचसे उमेदवार रात्री झोपले नाही. रात्री पण मला काही कॉल आले, व्हॉट्सअपवरती मेसेज होते वास्तविक पाहता उशीर झाल्यामुळे. एक उमेदवाराने सरळ सरळ मला सकाळी सांगितलं, व्हॉट्सअपला हे पाठवून ठेवलं की सर असं झालेलं आहे, काय करायचं, रात्रभर मला झोप लागलेली नाही. त्यानंतर परतवाड्यावरून एका विद्यार्थिनीचा फोन आला की सर असं झालंय, काय करायला हवं. आता काय करायला हवं, तुम्ही सर्व उमेदवार आहात, बरेचसे या क्षेत्रामध्ये टीचर लोक आहे, शिक्षक लोक आहे, ते सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. आमची टीम रोजगार मराठी सुद्धा तुमच्या पाठीशी आहे. पण एवढ्या नवसानंतर जर ही परीक्षा आली, ही परीक्षा होऊ द्यायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. पण त्या परीक्षेचा रिझल्ट हा अपेक्षेप्रमाणे लागणार नाही. टेक्निकलचा उमेदवार या ठिकाणी 100% मायनस मध्ये येईल. त्यामध्ये परत एक मुद्दा आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 5 वर्षाकरता 10 गुण म्हणजे प्रत्येक वर्षाचे 2 गुण अशा पद्धतीने जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण मिळणार आहे. तो जरी कंत्राटी कर्मचारी असला, तो कंत्राटी कर्मचारी महावितरणचा असेल तर त्या कर्मचाऱ्याला सुद्धा कशावरून आपण असं म्हणू की तो टेक्निकल मध्ये अभ्यास करत नाही आणि या सर्व गोष्टीमध्ये अभ्यास करतो. तसं नाही मित्रांनो, तो सुद्धा टेक्निकल मध्येच अभ्यासाच्या मागे लागलेला होता. त्याला जरी 10 गुण एक्स्ट्रा मिळतील पण त्याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तो नक्कीच या ठिकाणी कुठेतरी मागे पडू शकतो. आणखी सगळ्यात एक मोठा जो गुण मायनस मार्किंगचा असा होणार आहे, समजा या ठिकाणी आपण बोलू तर्कशक्तीचे तुमचे प्रश्नाचे उत्तरे तुम्ही स्ट्रॉंग नाही आहेत, त्याचे तुमचे चुकण्याचे खूप सारे चान्सेस आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 0.5 म्हणजे अर्धा गुण एका प्रश्नाकरता होता. समजा तुमचे तर्कशक्तीचे 4 प्रश्न चुकले, तुम्ही चुकीचं उत्तर त्याला दिलं, चुकीच्या उत्तराला टिक केलं, तर तुमच्या फक्त अर्धा गुण, एकूण 150 गुणापैकी फक्त अर्धा गुण कमी होणार होता. पण या ठिकाणी काय होणार मित्रांनो, तर्कशक्तीचे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर तुमचे अर्ध्याच्या ऐवजी या ठिकाणी 150 पैकी 2 गुण कमी होणार आहेत. आणि हाच चान्स जास्त आहे. संख्यात्मक अभियोग्यता या ठिकाणी सुद्धा तुमचे 4 प्रश्न चुकल्यानंतर अर्धा गुण कमी होणार होता, तर या ठिकाणी 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचे 2 गुण कमी होणार आहे. तर याचा खूप मोठा परिणाम तुमच्या निकालावरती लागू शकतो.
आता मी सुरुवातीलाच म्हटलं की कोणत्याही डिपार्टमेंटची बदनामी हो किंवा कोणत्याही डिपार्टमेंट विषयी चुकीचं आपण बोलावं असं मला वाटत नाही, पण महावितरणने उपकेंद्र सहाय्यक या पदामध्ये सुद्धा तेच केलं, अकाउंटंटच्या पदामध्ये सुद्धा तेच केलं, आणि आता विद्युत सहाय्यक एवढी मोठी भरती आहे जी बऱ्याच वर्षानंतर 2019 नंतर आता 2025 आहे, मला वाटतं 6 वर्ष झाले. या 6 वर्षानंतर तेव्हा तर 10वीच्या बेसवरती सिलेक्शन होतं, म्हणजे 10वीच्या गुणांच्या वरती सिलेक्शन होतं. आता परीक्षा होत आहे. एवढं सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला जर ठरवायचंच होतं की आम्हाला परीक्षेचा पॅटर्न चेंज करायचा आहे, तर तुम्ही ही जाहिरात करणे मित्रांनो 29/12/2023 रोजी, आता चालू आहे 2025, जे की आपण म्हणतो मे 2025 मध्ये आता आपण परीक्षा घेऊ. 29/12/2023 आज 1 वर्ष आणि हे 5 महिने म्हणजे जवळपास 17 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर तुम्हाला सुचतं की नाही आम्हाला परीक्षेचा पॅटर्न चेंज करायचा आहे, की अशा पद्धतीने परीक्षा होणार नाही, अशा पद्धतीने होईल. मग तुम्हाला हे डिक्लेअर करायचं होतं, तर तुम्ही 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये 2024च्या कोणत्याही एका महिन्यामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या महिन्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करू शकले असते, जेणेकरून टेक्निकलचा जो उमेदवार आहे तो उमेदवार अशा पद्धतीने आपला अभ्यास केला असता आणि अशा पद्धतीचा अभ्यास करण्याच्या मागे तो लागला असता. आणि साहजिकच त्यांनी टेक्निकल बरोबर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग आणि लँग्वेज याच्यावरती सुद्धा त्यांनी मेहनत केली असती. पण नाही, आम्हाला वेळेवरतीच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. प्रत्येक भरतीमध्ये, प्रत्येक म्हणजे जास्तीत जास्त भरत्यामध्ये, जेही विशेषतः जे काही चतुर्थ श्रेणी किंवा तृतीय श्रेणीच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आम्हाला वेळेवरती बदल करायचे आहेत, म्हणजे आहेतच. ठीक आहे. आता महापरीक्षांच्या भरत्या होतात, एकदा त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली की त्याच पद्धतीने तुमचे परीक्षा सुद्धा होणार आहे, त्याच पद्धतीने लिस्ट लागणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला गुण मिळणार आहे, त्याच पद्धतीने सिलेक्ट लिस्ट, वेट लिस्ट लागणार आहे. महावितरणमध्ये असं होतं, जाहिरात काढतात एक, त्याच्यानंतर लिस्ट लावतात वेगळ्याच पद्धतीनं, त्यानंतर कोणीतरी आलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी सांगितलं, त्याच्यानुसार तुम्ही बदल करता, वेट लिस्ट मध्ये बदल करता, सिलेक्ट लिस्ट मध्ये बदल करता. आमच्याकडून शिका उमेदवारांची लिस्ट लावायची राहून गेली, त्यानंतर आम्ही लावतो, तर ह्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती पडतो ना. मग एवढे उमेदवार आशेवरती राहतात, हे कुठेतरी चुकीचंच आहे मित्रांनो. तर हे कुठेतरी चुकीचं आहे जरी म्हटलं, पण याच्यावरती आता करायचं काय? आपल्याकडे 20 दिवस आहे, तुम्हाला काय करायचं विद्यार्थ्यांना तुम्ही ते करू शकता, पण आता परीक्षा आली आहे, थोडं तयारी करा आणि अशा पद्धतीने परिणाम होणार आहे हे या ठिकाणी आम्ही सांगतोय. ठीक आहे. एक तर तुमचे ज्याच्यामध्ये आपला जास्त अभ्यास चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त गुण मिळणार नाही, आणि जे काही गुण आता दिलेले आहे मायनस मार्किंग मुळे तुम्ही या ठिकाणी परत मायनस मध्ये जाऊ शकता. फक्त आता या ठिकाणी परीक्षेकरता तुम्हाला बेस्ट ऑफ लक म्हणू शकतो. बस एवढंच. टीम रोजगार मराठी मार्फत आपण सर्वांना परीक्षेकरता खूप खूप शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. दुःखाने सांगा वाटतं की ही जी माहिती खूप आनंदाची नाहीच आहे, कुठेतरी चुकीची जी माहिती आहे. माझा वैयक्तिक प्रश्न आहे, बऱ्याचशा उमेदवारांचे असे कमेंट्स आहेत, बाकी मी जे बघितलं काही जणांचं बोलणं असं झालं की बरं झालं सर हा पॅटर्न चेंज झाला, की आम्हाला टेक्निकल पेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त अभ्यास आहे तर आम्हाला तिथे गुण मिळू शकतात. पण जो टेक्निकलचा खरा उमेदवार आहे, आणि हे पोस्ट सुद्धा टेक्निकलचं आहे, तांत्रिक पद म्हणतो ना आपण विद्युत सहाय्यक म्हणून, त्याच्यानंतर ते टेक्निशियन बनणार आहेत, सिनियर टेक्निशियन बनणार आहेत. तर माझ्या तरी वैयक्तिक मतानुसार त्यांचा टेक्निकल प्रश्न जास्त असायला हवे, जेणेकरून तो त्या एलिजिबल आहे की नाही हे कळेल, आणि टेक्निकल फील्डमध्ये त्याला काम करायचं आहे. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण या ठिकाणी एवढीच माहिती घेऊ आणि या ठिकाणी थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये बघू नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.